मित्रहो, काल मी कांद्याला पाणी सुरू केलेले आहे, पण झालं काय लाईट अभावी पाणी मला पूर्ण कांद्याला देता आलेलं नाही. मित्रहो, मी आज पाणी सुरू केलेलं आहे, तर तुम्ही पहा काल पाणी दिलेले कांदे आणि आज पाणी दिलेले कांदे यामध्ये फरक दिसत आहे. मित्रहो, तरी तुम्ही मला सांगा की काल दिलेल्या कांद्यात पाणी आणि आज दिलेले कांद्यात पाणी यामध्ये काय फरक दिसतो का? मित्र, हा माझा कांदा आहे, हा पिवळा कांदा दिसतो ते माझा कांदा पाण्याअभावी मरत आहे. मित्र, हे पहा, त्याच्यावर एका प्रकारचे विघ्न पडलं आहे असे मला वाटत आहे. मित्र, आज मला औषध आणून त्याच्यावर फवारणी करावी लागेल, पण लाईटीच्या कमी टायमिंगमुळे मला ते शक्य होत नाही. कारण उठले की मला 8 वाजता शेतामध्येच यावं लागतं आणि पाणी द्यावं लागतं. 8 ते 10 लाईटीच्या टायमिंगमध्ये मी जेवढं होईल तेवढं माझ्या कांद्याला पाणी देतो. मित्र, दररोज 10 सऱ्या भिजत आहेत माझ्या सरासरी. माझा कांदा लांबणी खाली आहे, हे पहा तुम्ही. लाईटीची अडचण असल्यामुळे पाणी द्यायला थोडं अडचण येत आहे मला कांद्याला, पण माझे कांदे आज नगदीच पाणी देण्याच्या कंडिशनमध्ये आहेत. काही झालं तरी उद्या मला किंवा आज फवारणी करावीच लागेल, कारण माझ्या कांद्याची मर दिवसेंदिवस जास्तच दिसत आहे. हे असा पिवळा कांदा पडत आहे माझा, हे पहा, हे पहा, ह्या साईडला जास्त आहे. नेमकं मला काय झालं हे समजत नाही. रानाचा फरक म्हणावं लागेल का कांद्याचं बी खराब म्हणावं लागेल, हेच मला समजत नाही. मित्र, हा असा पिवळा पडत आहे माझा कांदा, हे पहा. बघा ह्या साईडला कसं फुटलेलं आहे. एक तर पाणी पुढे जात नाही आणि नेमकं इथंच फुटलं आहे, हे पहा. एकतर लाईट साथ देत नाही. लाईट साथ दिली तरी हे पहा पाणी कसंही करायला आहे बाबा. हे पहा तुम्ही पाणी. एक सरीचा पाठीमागं पडतो आणि एक सरीचा पुढे जातो. आपल्याला ह्या सरीमधलं पाणी पुढे घ्यावं लागेल. या अशा पद्धतीनं शेतकरी म्हणले की अडचणी भरपूर येतात. हे पहा, पाणी आपल्याला ह्या पद्धतीनं अशी वाट काढून द्यावी लागेल पाण्याला. वरच्या सरीचं पाणी कमी येत असल्यामुळे आपल्याला मार्ग असं काढावा लागतो पाण्यासाठी. पर्याय मार्ग काढावा लागतो ह्याला आपल्याला, नाहीतर मग ही सरी अर्धीच राहते भिजायची. पुढचे पुढे जात आहे, पाठीमागचं अर्ध राहते. हे पहा, अशा पद्धतीने पाण्याला मार्ग काढून द्यावा लागतो आपल्याला पर्याय म्हणून. हे फुटलं बघा इथं.